राज्यातले नेते मंडळी अशा प्रकारे प्रचार करतात तर ते लोकांपर्यंत पोहोचतं, म्हणून मी आज या ठिकाणी मोटरसायकलने आलेलो आहे. चिदंबरम यांनी देखील 2012 साली हेच मेजर्स या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचं दुटप्पी वागणं माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जे काही निर्देश दिलेले आहेत ते देशहिताकरता आहेत आणि म्हणून आपापल्या परीनं जे जे करता येईल ते करण्याकरता आम्ही सगळे प्रयत्न करतो आणि म्हणून सिम्बॉलिकली त्याचा प्रचार झाला पाहिजे. आणि जेव्हा राज्यातले नेते मंडळी अशा प्रकारे प्रचार करतात तर ते लोकांपर्यंत पोहोचतं, म्हणून मी आज या ठिकाणी मोटरसायकलने आलेलो आहे. आम्ही आता आमचे कॉन्व्हॉय देखील सगळ्यांचे कमी केलेले आहेत. सगळ्यांचे जे काही परदेश प्रवास आहेत ते देखील आम्ही आता सगळ्यांचे रद्द केलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे इंधन बचत कशी करता येईल, परकीय चलन बचत कशी करता येईल हाही आमचा प्रयत्न असेल. विशेषतः शासकीय आयोजनं जे आहेत, आता उद्याला आम्ही एक साताऱ्याला खूप मोठं आयोजन केलेलं आहे. त्याचं ऑलरेडी सगळं नियोजन झालेलं असल्यामुळे आणि त्याच्यावर ऑलरेडी पैसा खर्च झालेला असल्यामुळे ते आम्ही रद्द केलेलं नाही. पण या आयोजनानंतर आम्ही पुढचे 6 महिने मोठे आयोजन शासनाच्या वतीनं हे करणार नाही आहोत. उद्याचं आयोजन मात्र आपल्याला कल्पना आहे की जवळपास 25 लाख कुटुंबांना उद्या 10,000 कोटी रुपये केंद्र सरकारच्या वतीनं प्रधानमंत्री आवास योजनेत देण्यात येणार आहेत. त्याकरता हे आयोजन केलं होतं आणि हे खूप आधी प्लॅनिंग त्याचं आम्ही केलं असल्यामुळे उद्याचं आम्ही ते कॅन्सल केलेलं नाही. पण यापुढे सगळ्यांना निर्देश दिले आहेत की मोठे शासकीय कार्यक्रम आपल्याला करायचे नाही. पंतप्रधान आहे ते राहुल गांधी असतील किंवा अन्य नेतेही असतील, त्यांचं असं म्हणणं आहे खरं तर युद्ध सुरू झालं तेव्हाच ही परिस्थिती होती, पण तेव्हा गांभीर्याने घेतलं गेलं नाही आणि आता लोकांना संकटात टाकलं जातंय. मला असं वाटतं की विरोधी पक्षाला थोडी प्रगल्भता यावी लागेल. जगाचे सगळे देश ज्यावेळी याच्याही पेक्षा कठोर निर्णय घेत आहेत त्यावेळी आपल्याला माननीय प्रधानमंत्री मोदयांनी थोडासा त्याग करायला सांगितलं. कुठलेही खूप कठोर निर्णय घेतलेले नाहीत. त्याच्यावर इतका गदारोळ उभं करणं हे योग्य नाहीये. यापूर्वी अनेक वेळा आपण हे बघितलेलं आहे. इंदिराजी असताना देखील हे झालेलं आहे. त्या ठिकाणी आपले जे काही नरसिंहरावांचं सरकार होतं त्याही वेळेस अशा प्रकारचे मेजर्स घेतले आहेत. चिदंबरम यांनी देखील 2012 साली हेच मेजर्स या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचं दुटप्पी वागणं हे योग्य नाहीये. देशहिताकरता आंतरराष्ट्रीय परिस्थिती अशी तयार झाल्यामुळे जर आम्ही थोडंही ऍडजस्ट करायला तयार नसू तर मला असं वाटतं की या विरोधी पक्षाला प्रगल्भता नाही असंच म्हणावं लागेल. आणखी एक विषय आहे की आणि देश प्रवास टाळा असं जेव्हा केलं आता सोशल मीडियावरही काही प्रतिक्रिया व्यक्त होते की 15 तारखेपासून पंतप्रधान हे आठवडाभर युरोप दौऱ्यावर चाललेले आहेत. मला असं वाटतं यापेक्षा जास्त मूर्खपणाचं दुसरं लक्षणच असू शकत नाही की देशाच्या पंतप्रधानांच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं. देशाचे पंतप्रधान जेव्हा परदेशात जातात स्ट्रॅटेजिक अलायन्सेस होतात, देशाच्या अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो आणि म्हणूनच प्रधानमंत्री मोदयांनी सांगताना जे काही विदेश प्रवास करू नका असं म्हटलेलं आहे ते अनावश्यक किंवा टाळता येण्यासारखे. याचा अर्थ असा नाही आहे की आता एखादा जर आपला कोणी मोठा व्यापारी हा परदेशात डील करत असेल तर त्यांनी ती डील रद्द करून टाकावी, अशा प्रकारचा याचा अर्थ नाहीये. बिनडोकपणे प्रधानमंत्र्यांवर या ठिकाणी मी बिनडोकच म्हणेन, अतिशय दुर्दैवाने म्हणतो असे शब्द वापरू नये, पण जे अशी टीका करतात ते बिनडोकच आहे.